इतिहासाची साधने हा पाठ आपण आधीच बघितलेला आहे, बरोबर. तर इतिहास कशाच म्हणतात, कोण सांगू शकते? भूतकाळात घडलेल्या घटनांचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ. व्हेरी गुड, बरोबर आहे. इतिहास म्हणजे काय? भूतकाळात घडून गेलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला आपण काय म्हणतो? इतिहास. किंवा इतिहासाच्या अनेक व्याख्या पडतात. इतिहास म्हणजे होऊन गेलेला काळ, इतिहास म्हणजे घडून गेलेला, त्याच्याविषयी आपण अभ्यास किंवा माहिती घेतो, तर ते ज्या शास्त्रात असतं त्याला आपण इतिहास असे म्हणतो. त्यानंतर इतिहासाचे आपण साधने बघितले. इतिहास किती प्रकारात मोडला जातो, कोणकोणत्या प्रकारात किंवा इतिहासाचे प्रकार किती? किती प्रकार पडतात? तीन. कोणकोणते प्रकार आहेत इतिहासाचा? पहिला प्रकार कोणता आहे, कोण सांगतो? भौतिक. बरोबर सांगायचं, सांगा. भौतिक साधने. 2 नंबर मौखिक. आणि तिसरा बरोबर. भौतिक साधने म्हणजे जे आपल्याला आजूबाजूला दिसतात त्यांना आपण भौतिक साधने म्हणतो. म्हणजे डोळ्याने दिसू शकते आपल्याला, त्यांना आपण काय म्हणतो? भौतिक साधने. कोणते भौतिक साधने? मग कोण सांगू शकते? भौतिक साधनात कोणत्या प्रकारच्या वस्तूंचा, वास्तूंचा समावेश होतो? नाही, पुरातन वस्तू, ताम्रपट, पुरातन काळामध्ये अजून लेणी. बरोबर. अजून मूर्ती, किल्ले, लेखी, शिलालेख, ताम्रपत्र, नाणी, दागिने, स्तंभालेख, स्मारके, कसे, इमारती इत्यादी. बरोबर. जे आपल्या डोळ्यात दिसतात, मंदिरे येतात, वस्तू येतात, परत शिलालेख येतात, त्यानंतर राजवाडे असतात, जुनी लेण्या असतात, ताम्रपट असतात, शिलालेख असतात, अशा भरपूर वस्तू येतात, दागिने, भांडी, या सगळ्या वस्तू याच्यामध्ये येत असतात. हा पहिला प्रकार आला भौतिक साधने, बरोबर. पहिला आहे भौतिक साधने. त्यात आपण काय काय बघितले? मूर्ती असतील, लेणी असेल, शिलालेख असतील, दागिने, राजवाडे इत्यादी. त्यानंतर दुसरा प्रकार बघितला आपण कोणता? भौतिक साधने. हे बघितले आपण, भौतिक बघितले. आता लिखित साधने किंवा मौखिक, क्रमानुसार तुम्ही असं काही माझं बघू शकतो. लिखित साधने. कोण सांगतोय इतिहासाची लिखित साधने म्हणजे काय? लिखितच नावामध्येच लिखित साधने म्हणजे काय? व्याख्या सांगा. लिखित साधने काय असते? इतिहासामध्ये स्वरूपात म्हणजे उदाहरणार्थ दगड असते किंवा ताम्रपट असते, त्यावर लिखित स्वरूपात काही माहिती घेऊन ठेवली. उदाहरणार्थ शिवकालीन स्वरूपात शिवरणे असते, अशा काही गोष्टींचे जे साधनं काय असतात किंवा जे इतिहासात लिहून ठेवलेले किंवा त्या लिखित स्वरूपात आपल्याला प्राप्त होतं, यातून आपल्याला माहिती लिखित स्वरूपात जे आपण वाचू शकतोय त्याला आपण काय म्हणतो? लिखित साधने. मग या लिखित साधनामध्ये कोणकोणते येऊ शकतात? लिखित साधनामध्ये कोणकोणती साधने येतात? ताम्रपट आणि शिलालेख. व्हेरी गुड. ताम्रपट जे तांब्याच्या पट्टीवर असतात, शिलालेख म्हणजे दगडावर लिहिलेला असतात, अजून ग्रंथ असतात. व्हेरी गुड. अजून झाडांच्या सालीवर देखील. बरोबर. झाडांच्या साली लिहिलेलं असतं त्याला बुर्जपत्रे म्हणतात. बरोबर. आज्ञापत्रे. अजून चित्रे पण येतात. बरोबर. वेगवेगळे रंग म्हणजे भिंतींवर रंगवलेली भिंती चित्र किंवा गुहांवर असलेले गुहाचित्र पण येतात. या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो? लिखित साधनांमध्ये. गुहाचित्रे, शिलालेख, ग्रंथ, पुराणे, त्यानंतर ताम्रपट, भुजपत्रे, बरोबर, इत्यादी साधनांचा समावेश कुठे होतो? तर लिखित साधनामध्ये होत असतो. मग तिसरा प्रकार कोणता आपला? इतिहासाचा
इतिहासाच्या साधनांचा तो आहे मौखिक साधने. मौखिक साधने कशाच म्हणतात आपण कशा म्हणू शकतोय मौखिक साधने या साधनांना म्हणू शकतोय का नाही. हे तर भौतिक साधने डोळ्याने दिसतात, लिखित साधनं ही पण डोळ्याने दिसतात पण लिहिलेले असतात. तसं मौखिक म्हणजे काय जे आता मी बोलतोय काय ते मौखिक म्हणजे ते तुम्ही ऐकू शकता एकमेकांच्या किंवा एक जण दुसऱ्याचं ऐकू शकतो दुसरा बोललेला पहिल्या लोकांना अशी मौखिक साधनं म्हणजे कोणती इतिहासामध्ये अशी साधने मौखिक इतिहास ओव्या असते बरोबर पुरातन लोक इतिहास बरोबर. मौखिक म्हणजे काय व्याख्या जर आपण म्हटलं तर जी साधने तोंडाद्वारे किंवा एकाने दुसऱ्याला सांगितलेली प्रकारात आढळतात किंवा ऐकून स्वरूपात असतात ऐकलेली त्या साधनांना आपण काय म्हणतो मौखिक साधने म्हणतो. तर त्याच्यामध्ये भरपूर साधने आहेत मौखिक साधनांमध्ये जसं यांनी सांगितलं आपल्याला काय ओव्या असतील बरोबर लोकगीते असतील बघा ओव्या पण आपण ऐकतो आपल्या घरी आजी असतील किंवा आपण कार्यक्रमाच्या वेळेस आपण ओव्या म्हणत असतो त्या भारुडे असतात बरोबर. अजून काय असते पोवाडे बरोबर. अजून कथा गोष्टी येतात या सगळ्यांचा समावेश त्याच्यामधून लिखित साधनांमध्ये होत असतो. ओव्या भारुडे कथा गोष्टी त्यानंतर गाणी इत्यादींचा समावेश कशामध्ये होत असतो मौखिक साधनामध्ये होत असतो. तर अशा प्रकारे इतिहासाची साधने 3 प्रकारात मोडली जातात भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने आणि त्यांच्यामध्ये कोणकोणत्या साधनांचा समावेश होतो हे पण आपण आता बघितलेलं आहे.